धाराशिव बस डेपोमध्ये 3 तासांपासून डिझेलच नाहीये। डिझेल नसल्याने एसटी बस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। एसटी नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही आज त्रास सहन करावा लागला। तर धाराशिव बस स्थानकातून या सगळ्या संदर्भात प्रवाशांसोबत बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळेंनी। धाराशिव आगारातील गाड्यांचं डिझेल संपलं आणि गाड्या इथं गेली 3 तासापासून उभारलेल्या दिसत आहेत आणि इथं लांब पल्ल्याच्या गाड्या असतील तर साध्या बस असतील सर्व प्रवासी आता इथं आपल्याला दिसत आहेत आणि या प्रवाशांचा गेली 3 तासापासून खोळंबा झालेला आहे। कुणाला गावाकडे जायचं, कुणाला लांब पल्ल्यात पुणे मुंबई अशा ठिकाणी जायचंय आणि या विद्यार्थी असतील महिला असतील यांना आता मोठा संताप सहन करावं लागतं। किती वेळापासून तुम्ही बसले तिथं, काय परिस्थिती आहे? आम्ही दुपारी 1:30 वाजल्यापासून थांबलो तिथं की आमच्या गावाला जायला बसच नाही। भांगे सरांकडे गेलो होतो तर भांगे सर म्हणले की रोजचीच तुमची किरकिर आहे, तुम्ही प्रायव्हेट वाहनाने येण्या जाणं करा। मला काय सांगत जाऊ नका रोज येऊन। तुम्ही विचारलं काय कारण सांगितलं गाडी नाही? काय नाही, पण पेट्रोल डिझेल संपलं आणि परत हाकलून दिलं, इग्नोर करायला लागला। ते सिक्युरिटी गार्ड पण आम्हाला बाहेर काढायला लागले, आतमध्ये जाऊ देत नाही ते बसच नाहीत सोलापूरसाठी। तर लास्ट बस 5च्या नंतर बस नाही। कराड बस गेली की या डेपोची तर धाराशिव डेपोची तुळजापूरला पण गाडी येणे आणि धाराशिवला पण आपल्याला सोलापूरला पण नाही आहे। हे म्हणतात की बाहेरून येणाऱ्या गाड्यामध्ये जावा, एक तर प्रवास एवढे मोठे आहेत की त्याच्यामध्ये जागाच मिळत नाही आणि हे आजचे दिवस नाही की दररोजचे हॅरासमेंट चालू आहे। असं वाटलं की सोलापूरपासून थांबलात आणि काय झालं? 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी थांबलेलो होतो आम्ही, पण या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी आलो होतो। एक्झाम देऊन आता 5:30 वाजता इथे येऊन उभारलो, आता 6:30 वाजत आले तरी अजून आम्हाला गाडी मिळत नाही। आम्हाला बी तुळजापूरला ते जायचं, पण तुळजापूरला जाण्यासाठी एकही गाडी या ठिकाणी उपलब्ध नाही। तर धाराशिव या आगारातील गाड्यांचं डिझेल संपल्यानं गेली 3 तासापासून आता प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागत आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।